संध्याकाळची वेळ होती. आकाशात नारंगी सूर्य मावळत होता. आजोबा आणि नातू शेतातून परतत होते. बाळा, हा छोटा मातीचा लोटा घे. यात पाणी प्यायल्यास थंडीत बरं वाटेल. अरे देवा, आजोबा, लोटा तुटला. माझ्याकडून चूक झाली. अरे बाळा, वस्तू तुटतात पण आपलं प्रेम तुटायला नको. पण काही वेळा चूक झाल्यावर त्वरित काय करायचं हे समजलं पाहिजे. मग काय करायचं आजोबा? मी सांगतो तुला एक गोष्ट. विजयनगर मधली. एकदा महाराज कृष्णदेवराय यांच्या दरबारात दुसऱ्या राज्याचा दूत आला होता आणि महाराजांसाठी एक तलवार घेऊन आला होता. महाराज, आमच्या राजाकडून तुमच्यासाठी ही मौल्यवान तलवार. वाह, किती सुंदर तलवार आहे. महाराज ती तलवार हातात घेतात पण अचानक त्यांच्या हातातून ती खाली पडते. दरबारात कुजबूज चालू झाली. अरे बापरे, अपशकुन. महाराजांच्या हातून तलवार पडली. सगळे स्तब्ध. पण तेवढ्यात तेनालीराम पुढे आला आणि हसत आणि आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज, ही तलवार तुम्हाला वंदन करत आहे म्हणून ती जमिनीवर गेली. तेनालीराम पटकन दुसरी एक तलवार घेतो आणि ती मुद्दाम खाली सोडतो. ही दुसरी तलवार मात्र नमली नाही म्हणून बघा ती तुटली. सगळे हसतात आणि महाराजांचं मन हलकं होतं. तेनालीराम, तू पुन्हा एकदा माझा सन्मान वाचवलास. शाबास. गोष्ट सांगून आजोबा थोडे थांबले. नातू विचारात पडलेला. आजोबा, मी पण तेनालीराम सारखं काहीतरी करतो. हा तुटलेला लोटा फेकून न देता त्याची माती गोळा करून मी छोटा दिवा बनवतो. शाबास बाळा, हेच तर खऱ्या बुद्धीचं काम आहे. चूक झाली तरी शांत रहा, विचार करा आणि त्यातून काहीतरी चांगलं तयार करा. चूक झाल्यावर घाबरू नये. शांत राहून विचार केल्यास संकटातही सन्मान वाचवता येतो आणि नवं काहीतरी निर्माण करता येतं.